मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. विषय आहे एकटापण. हो, एकटापण लय खूप कठीण आहे. पण मला एकटापण मध्ये एक गाणं लय आवडतं. या जगण्यावर, या जन्मावर, या जगण्यावर शतका प्रेम करावे. आपलं जीवन आहे, आपण चांगल्या पद्धतीने प्रेम केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे महत्वाची गोष्ट आहे आपल्याला. मित्रांनो, आपण आपल्या पोरांना विदेशात पाठवतो शिक्षणाला, ही खरी गोष्ट. पण जेव्हा तुम्ही विदेशाला पाठवतात ना, तर तुम्हाला एकटापण जाणवला. कारण तुम्ही आपल्या पोरासंगती एवढे दिवस काढले ना, पण तो एकटा विदेशात गेल्यामुळं तुमच्या घराला तो एकटापण जाणवणार. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, या जीवनात अशा घटना भरपूर घडल्यात. पण आपल्या पोरांना आपण चांगल्या विदेशात पाठवतो शिक्षणाला, आणि त्या शिक्षणाचा त्यांना फायदा होतो. कधी कधी ते ग्रीन कार्ड काढून तिथले रहिवासी बी होतात. नंतर काय, हो आपलं जीवन आहे, काय करू शकतात. मी बघण्यात आलेलं आहे. माझ्या असे काहीतरी भरपूर मित्र हो विदेशात गेले, शिक्षण करायला गेले, तिथले रहिवासी झाले. आई वडिलांना विचारलं की बाबा तुमचे पोरं तिथले रहिवासी झाले. मग ते म्हणतात काय करावं, असं जीवन आहे ना. हो, आपण गावाकडे राहतो, शहराकडे येतो, शहराकडे गेलं तर आपल्याला शहराची सवय लागते. आणि जसं काय आपण काय विदेशात गेलं तर पोरांना त्या विदेशाची सवय लागते. असे जगात चाललेलं आहे. मग आपण काय करायचं, काय नाही करायचं, शांत बसायचं. पण तुम्हाला सांगू मित्रांनो, अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत. आपले पोरं विदेशात असताना कधी आपल्या जोडीमध्ये एखाद माणूस टपकला, मग काय होतं, म्हणजे काय, हो त्याची वाट बघूच तर आपल्याला ब्रिज मध्ये राहावं लागतं. अशा घटना घडलेल्या आहेत. कारण त्या पोरगा म्हणतो माझ्या आईचं पोट तोंड बघण्यासाठी तो 10 दिवस उशीर होतो त्याला. अशा पद्धतीची घटना घडते. पण मित्रांनो, ही चांगली गोष्ट वाईट गोष्ट मला माहित नाही, पण हे घटना घडतात ही बघितलेले. माणसाचं जीवन एकटापण आहे. हे काय आहे, त्याचं कारण असंच आहे. काही लोकांना मुलबाळ होत नाही, तर तो काय करतो माहिती का, एक पोराचं अडॉप्ट करतात, म्हणजे त्याला दत्तक म्हणून घेतात. पण दत्तक म्हणून ते घरात आपलं पालन पोषण करून चांगल्या प्रकारे त्याला घडवतात. पण घडवल्यानंतर पुढं काय, हो मित्रांनो, ते बी कच्चं नातं असतं, बघितलेलंय. आपण नात्यातले पोरं घेऊन येतात, ते नात्याकडे लगेच वळतात. नंतर काय, हो त्यांची जी एकुलते एक असलेली प्रॉपर्टी त्याच्यावर एन्जॉय करतात, आणि मग म्हणतात माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तिच्या पैशावर एन्जॉय करणारे अशी माणसं सुद्धा बघितलेली. मित्रांनो, हे जीवन असं नाहीये जसं आपण समजतो. अहो, अशा घटना घडलेल्या आहेत. हो, एक नवरा बायको होत्या, एकटे राहत होते. पण त्यांना असं वाटलं की बाबा आपल्याकडे मुलं बाळ नाहीत, आपण काय करायचं. अहो, त्या बायकोनी नवऱ्याला सजेशन देते की बाबा तुम्ही लग्न करून घ्या. अगर ते लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलबाळ झालं तर आपल्याला पुढे भविष्यात काम येणार ना. हो, मग काय, हो मित्रांनो, ती बाई तुझं लग्न करून देते थाटात. मग थाटात काय, मग हळूहळू करून तिचा वाटाच कमी करून टाकतात. हे जीवन आहे माणसाचं. हो, एकटापण. अहो, त्याचं लग्न झालं, मग नवीन बायको ठेवतो. मग ह्या जुन्या बायकोला कोण ठेवणार. हो, तिला गावाकडे पाठवतो आणि गावात ती राहती एकटी. आता ह्या पोरांना झालेलं लग्न झालं, एन्जॉय करतात, राहतात. मग तिला मुळबाळ होतो. आज ती आपल्या जुना सुख आहे, पण जुनी बायको ती दुःखी आहे. तर माणसाचं जीवन जे आहे ना साहेब, ते एकटंच असतं. या जगण्यावर शतता प्रेम करावे. आपलं जीवन आहे, त्याला प्रेम करा, याला वाया जाऊ देऊ नका. माणसाचं जीवन आहे साहेब. जे होईल ते होईल, पण राहा मस्त. आणखी काय बोलायचंय का, बोलूया. हो, आणि समजा आपल्याकडं आपले पोरं विदेशात असो, कसे असो, सख्खे पोरं सुद्धा काय बघतात. हो, अहो ते बी सुद्धा आपल्याला बघत नाही. असे जीवन सुद्धा मी बघितलेले. अहो, गावाकडे राहतात, शहराकडे आपल्या आई बाबाला बघायला वेळ नाही त्यांना. आज जाऊ द्या शहराकडे काय, हो आपण आयुष्यभर त्यांना पालन पोषण करतात, तरी ते लोक पोरं आपल्या आई वडिलांना बघत नाही. अशा घटना सुद्धा बघितल्यात. घर जावाई सुद्धा झालेला आहे, कशाला त्यांना काय गरज पडलेली. हे माणसाचं जीवन आहे, एकटापण. समजलं का. म्हणून म्हणतो आपल्याला ते गाणं गायलंच पाहिजे. या जगण्यावर आपलं जीवन आहे, मस्तपैकी जगा, मस्तपैकी राहा. मित्रांनो, आपली एक छोटीशी गोष्ट आहे, हो जीवनात जे घडतात ते सांगतो.
पण लाईक आणि सबस्क्राईबर जरूर करा, कारण आपण छोटे छोटे गोष्टी बोलतो, जीवनाच्या घटना घडतात त्याच्यावरती. असेच आपले बाबा आहे हो, आपल्या गार्डन मध्ये येतात, त्यांचे बी पोरं त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही, पर ते अशा अशा कथा म्हणतात. तर काय करावं म्हणतात, कमी पगारात माणूस जीवन जगतो, मग काय ना काय अडचण येते, मग काय करायचं, हे माणसाचं जीवन आहे. त्यासाठी मित्रांनो म्हणतो, आपलं जीवन आहे, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, या गोष्टी लक्षात घ्या. ओके मित्रांनो, बाय बाय. एकटं राहण्याची सवय चांगली गोष्ट आहे, आणि एकटं राहिलं तर गाणं गा आपल्या मनात, सुंदर गाणं. हे आपलं जीवन आहे भाई. गाणार का नाही गाणार, गाण्याचा शौक ठेवा, एन्जॉय शौक ठेवा. बाय 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 बाय. जगण्यावर प्रेम करा.